हॅलो गाईज, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचं रीडिंगचं टॉपिक आहे की तुमच्या मनात जे पर्सन आहेत तर ते पर्सनची करंट एनर्जी आत्ता काय आहे, त्यांची करंट फिलिंग आत्ता काय आहे। तर हे पर्सन तुमचे हजबंड, वाईफ, बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, एक्स पार्टनर, न्यू पार्टनर असे कोणीही असू शकतात। तर तुम्ही त्या पर्सनचं नाव मनातल्या मनात 3 वेळा घ्यायचं आहे आणि त्यांचा चेहरा डोळ्यासमोर इमॅजिन करायचा आहे। आजची ही जी रीडिंग आहे सर्व झोडिएक साइनसाठी आहे, मेल फिमेल दोघांसाठी आहे आणि जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे, टाइमलेस रीडिंग आहे। ओके गाईज, ओके। तुमच्या पर्सनच्या लाईफमध्ये आत्ता सध्या एवढा कामाचा लोड वाढलेला आहे आणि ते काम ते कोणालाही वाटून देत नाही आहे। सगळं कामाची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतलेली अशी दिसून येत आहे। त्याच्याने फार थकून गेलेले आहेत, वैतागून गेलेले आहेत आणि त्यांना थोडाफार पण वेळ मिळत नाही आराम करायला। एक 5 मिनिटाचा पण वेळ मिळत नाही त्यांना आराम करायला आणि त्यांच्या लाईफमध्ये खूप संघर्ष वाढलेला आहे। ते खूप वादविवाद करत आहे, भांडणं करताना, त्यांची कोणासोबत तरी वाद होताना, भांडणं होताना इथे दिसत आहेत आणि त्यांच्या काही गोष्टी स्टेबल ठेवण्यासाठी ते इथे खूप काय म्हणतात, स्ट्रगल करताना दिसत आहेत। ओके, खूप कार्ड्स आलेत, मी एवढे कार्ड्स नाही घेत। इथे नंबर आलेला आहे 10, 1 आणि 5। ओके, ते हे नंबर बघा। तुमच्या पर्सनची बर्थ डेट किंवा बर्थ मंथ किंवा इम्पॉर्टंट डेट तुमच्यासाठी असू शकते आणि त्यांचं ते पूर्णपणे टायर्ड, थकून गेलेले आहेत अशी एनर्जी आलेली आहे। त्यांना खूप इच्छा होती की कुठेतरी त्यांना थोडंसं आराम मिळावा, शांतता मिळावी आणि कोणीतरी त्यांना समजून घ्यावं, त्यांची कामं वाटून घ्यावीत। त्यांची जी अंगावर त्यांनी घेतलेली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे, ती त्यांनी अवाजवी घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये ते खरं तर ते काम वाटून देऊ शकतात पण ते तशा गोष्टी करत नाही। तर त्यांना ना हे सगळं एका सिस्टमॅटिक वेने ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत पण त्यांना ते तितकंसं फारसं जमत नाही अशी त्यांची एनर्जी आलेली आहे आणि ते ह्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करू शकत नाही। पण त्यांना त्या गोष्टी करायच्या आहेत अशी खूप इच्छा आहे त्यांची की सगळं सुरळीत चालावं आणि त्यांना पण थोडीशी शांतता मिळावी वगैरे, पण ते इथे काही घडून येत नाही आहे त्यांच्या लाईफमध्ये। पण ते इच्छा व्यक्त करतात की प्लीज माझ्या लाईफमध्ये असं काहीतरी घडू देत की मी खूप शांत फील करू शकेल, मानसिक शांतता मिळेल त्यांना। ओके, येस, त्यांच्या लाईफमध्ये खूप पर्याय आहेत, खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, म्हणजे खूप दिसतात आहेत, म्हणजे एकापेक्षा खूप जास्त प्रमाणात इथे दिसत आहेत। 7 नंबरचा कार्ड आलेला आहे। 7 नंबर पण काहीतरी इम्पॉर्टंट असू शकतो तुमच्यासाठी आणि ते त्यांच्यासोबत एखादी म्हणतो ना की एक निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यासोबत आहे जी कोणीतरी त्यांना सेंड केलेली आहे। त्याच्यामुळे ते नेहमी इल्युजनमध्ये राहतात, त्यांना नेहमी भास होत राहतो आणि या भासामुळे ते कोणतेही डिसिजन प्रॉपर घेऊ शकत नाहीत किंवा ते योग्य मार्गावर चालू शकत नाही, म्हणण्यापेक्षा त्यांना योग्य मार्ग सापडतच नाही अशी काइंड ऑफ त्यांची ते एनर्जी आलेली आहे। त्यांच्या लाईफमध्ये खूप ऑप्शन असल्यामुळे तितका फारसा त्यांना त्या गोष्टींना धरून काय म्हणू सिरियसनेस नाही आहे आणि ह्याच्यामुळेच लोड खूप वाढलेला आहे त्यांच्या लाईफमध्ये। म्हणजे एका वेळेला ते फॅमिलीला पण पाहत असतील, एका वेळेला ते करिअरमध्ये पण बघत असतील, एका वेळेला बिझनेसचा विचार करत असतील, असे एका वेळेला मल्टिपल टास्क करताना तुमचे पर्सन इथे दिसत आहेत। तर इथे एनर्जी कपची आणि
वॉन्डची एनर्जी आलेली आहे. तर जास्त करून मेष, धनु आणि सिंह रास आणि त्याचबरोबर इथे कर्क, वृश्चिक आणि मीन रासची एनर्जी जास्त प्रमाणात दिसून येत आहे, किंवा त्या राशीचे जे सिम्पटम्स आहेत ते तुमच्या पर्सनमध्ये जास्त प्रमाणात इथे दिसून येत आहेत गाईज. तर ही होती आजची रीडिंग. तर तुम्हाला किती % ही रेझोनेट झालेली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून जावा गाईज. ओके गाईज, ठीक आहे, बाय बाय, टेक केअर.